हॅलो, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात. आज मी तुम्हाला थोडं फ्रोझन शोल्डरचा एक्सरसाइज दाखवते. कारण की 2013-14 साधारण किंवा 2 ते 3 वर्ष मला फ्रोझन शोल्डरचा खूप त्रास झाला. म्हणजे मला हात असा अगदी मागे पण नेता येत नव्हता. मला साडी नेसता येत नव्हती. किंवा माझं नंतर तर इतका त्रास होत होता की मला माझे केस बांधता येत नव्हते. तर ह्या त्रासातनं मी गेलेली आहे आणि मी थोडीशी ट्रीटमेंट घेतली किंवा जे काय एक्सरसाइज मला त्यावेळेला सांगितल्या गेल्या किंवा मी केल्या त्या मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल. तर एक्सरसाइजमध्ये प्रथम आपण बघू की हाताची हालचाल झाली पाहिजे. कारण आपण काम असं करतो, असं पूर्ण इथपासून शोल्डरपासून हात आपले हलत नाहीत असे. त्यामुळे एक्सरसाइज ही ठराविक वयानंतर ही तुम्हाला केलेच पाहिजेत. तर त्यामुळे पहिलं तुम्ही जे आपण शाळेमध्ये लहानपणी शिकलेले आहोत, तर पहिलं तुम्ही हे करा. 1 2 3 4, 1 2 3 4. आणि प्रथम करताना आहे ना, तुम्ही सगळ्या ह्या 5-5 वेळाच करा. म्हणजे अगदी खूप जास्त करू नका. त्याच्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे एकदा असं वरती केलं, एकदा असं केलं. बरं, असं करताना ना एकदा हात असा करायचा, दुसऱ्या वेळेला हात असा करायचा, एकदा असा करायचा, एकदा असा करायचा. तर ह्याच्यानी म्हणजे सगळ्या तुमच्या शोल्डरपासून सगळ्या हातांना एक्सरसाइज मिळते. त्याच्यानंतर हे बघा, हे असे हात ठेवायचे. हे असं नाही करायचं. हे असं केलं की त्याला बरोबर म्हणजे असं शोल्डरच्या लाईनीमध्ये हे हात आपले राहिले पाहिजेत. हे असे हात ठेवायचे. हे दोन्ही जे तळवे आहेत म्हणजे बोटं आहेत ती इथे आपल्याला शोल्डरवर राहिली पाहिजेत. आणि नंतर असा गोलाकार करायचा. 1 2 3 4, 1 आणि नंतर असं उलट्या बाजूने फिरवायचं. 2 3 4. म्हणजे एकदा असं आणि एकदा असं. म्हणजे तुम्ही जर 5-5 वेळा करणार असाल तर 5 वेळा असं करा आणि त्यानंतर 5 वेळा असं उलट्या बाजूने करा. हे झालं. त्याच्यानंतर हात पूर्ण असे इथे ह्याच्यावर ठेवायचे. हे सैल सोडायचं खांदे आणि 1 2 3 4. मग परत 1 2 3 4. आणि मागच्या बाजूला जाताना ना पूर्ण असं असं त्या खांद्याला असा गोलाकार मिळेल असं जायचं. त्यामुळे तुमच्या ह्या इकडच्या स्नायूंना म्हणजे चालना मिळते आणि ते त्यांचं काम व्यवस्थित सुरू राहतं. तर आता हे झालं आपलं नॉर्मल. हे सगळे असे केले. त्याच्यानंतर जे आपण शाळेमध्ये करत होतो तसे हे हात करायचे. 1 2 3 4. म्हणजे पूर्वी शाळेमध्ये म्हणजे समजा माझ्या वयाची लोक असतील तर पीटी हा एक विषय होता. तर त्यावेळेला एक्सरसाइज करून घेतले जायचे. तर तसेच करायचे. 1 2 3 4, 1 2 3 4. त्याच्यानंतर 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या हाताला व्यायाम मिळतो. त्याच्यानंतर हे मनगट आहे इथे. त्या मनगटाला पण एक्सरसाइज मिळाली पाहिजे. म्हणजे ठराविक वयानंतर सगळ्या शरीराला तुमच्या एक्सरसाइज मिळाली पाहिजे. जसं एखादं मशीन घेतलं आपण आणि ते मशीन ठेवून दिलं, त्याला जर काही कामच दिलं नाही, ते हळूहळू गंजून जातं किंवा हळूहळू त्याचं ते असं जाम होऊन जातं. असं म्हणजे ते चालत नाही. मग त्याला परत ऑइलिंग बिलिंग करायला लागतं. त्यामुळे हे जसं मशीन असतं तसं आपल्या शरीरातलं हे एक मशीन आहे आणि हे आपण चालू ठेवलं पाहिजे. आता हे बघा, हात सरळ ठेवले, हे दोन्ही मुठी अशा वळल्या, असं फिरवायचं. 1 2 3 4 आणि नंतर उलट्या बाजूने 1 2 3 4. हे झाले. आता एक फ्रोझन शोल्डरसाठी
एक मला डॉक्टरांनी सांगितलेला भिंतीवरचा एक्सरसाइज आहे. मी तुम्हाला भिंतीवर पण करून दाखवते, पण अशी प्लेन भिंत असायला पाहिजे समोर. त्या प्लेन भिंतीवर असे हात ठेवायचे आणि असं गोलाकार फिरवायचं. आता समजा ही माझ्या पुढे अशी भिंत आहे आणि त्याच्यावर मी असे हात ठेवले, तर ते असं पण पूर्ण भिंतीवर हात फिरवायचा. 1 2 3 4 म्हणजे भिंतीवर आपण पूर्ण असा हात फिरवता. आता विरुद्ध बाजूने, उलट्या बाजूने. आता आपण आतून बाहेर गेलो, आता बाहेरून असं बाहेरून आत यायचं. 1 2 3 4 म्हणजे जर तुमच्या म्हणजे आता एक्सरसाइज करताना प्रत्येक वेळेला आपल्या घरात माणसं असतात किंवा आपण एक कुटुंब असेल, अशी मोकळी भिंत किंवा आपल्याला ती जागा मिळत नाही हॉलमध्ये वगैरे कोणी बसलेले असतात, तर तुम्हाला भिंत नाही मिळाली असं करायला, तर तुम्ही असं भिंत आहे समोर असं समजून असं करा. आणि प्रत्येक वेळेला ना कुठची एक्सरसाइज करताना ना तुमचे हात शोल्डर ताठ पाहिजे. हे बघा, पूर्ण हात फिरला पाहिजे. म्हणजे हे हात तुमचे ताठ पाहिजे. त्यानंतर परत बाहेरून आत येताना असं हे करायचं. एकदा मी तुम्हाला भिंतीवर करून दाखवते, पण भिंत जर नाही मिळाली आपल्याला करायला तर त्याच्यासाठी अडून राहायला नको, म्हणून आपण नुसतं असं करू शकता. आता हे एक्सरसाइज तुम्ही करून बघा. हे खूप सोपे आहेत. आणि जर का तुम्हाला अगदी सकाळी वेळ नसेल, संध्याकाळी, म्हणजे हे काय असं नाही आहे की ह्याच वेळेला करा त्याच वेळेला करा. तुम्ही दिवसभरात सकाळी करा संध्याकाळी करा. तर तुम्हाला जर भिंत नसेल अजिबात, तर तुम्ही नुसतंच असं समजा की ही भिंत आहे आणि मी ह्याच्यावर असं करत आहे असं समजा आणि करा. तर ह्या एक्सरसाइजनी जो फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो तो नक्कीच तुमचा कमी होईल, कारण त्याला हालचाल असायला पाहिजे. हालचाल मिळाली की आपोआप कमी होईल. हे बघा, मी तुम्हाला आता भिंतीवर ही एक्सरसाइज कशी करायची ते दाखवते. मी करते, तुम्ही लक्ष देऊन बघा. प्रथम असे हात ठेवायचे आणि जेवढा तुम्हाला गोल करता येईल तेवढा असा आणि मग विरुद्ध बाजूने. म्हणजे आता आतून बाहेर गेलो, आता बाहेरून आत यायचं. हा बघा, हा स्माइली आहे. असे तुम्ही रोजच हसायचा, म्हणजे तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंना पण व्यायाम मिळेल. आता हा स्माइली हा खूप सॉफ्ट असतो. हे बघा, दबला जातो हाताने. तर हा ज्यांच्या घरात आहे त्यांनी हा घ्या. नसेल ज्यांच्याकडे, त्यांनी आणायची काही गरज नाही आहे. माझ्याकडे माझ्या नातीचे हे बॉल आहेत, त्यामुळे मी हा घेते, वापरते. म्हणजे तर हा बॉल हातात धरायचा, कारण आपण आता सगळीकडे आपल्याला एक्सरसाइज झालेली आहे, व्यायाम म्हणजे केलेला आहे. पुढच्या बोटांना आपल्याला व्यायाम होत नाही आणि सतत आपल्या कामामुळे ही बोटं ना नंतर कधी कधी रात्री, म्हणजे साधारण एक थोडं वय झालं 50 नंतर वगैरे ना ही बोटं रात्रीची दुखायला लागतात. त्यामुळे हा बॉल असा हातात धरायचा. हे बघा, दाबायचं सोडायचं, दाबायचा सोडायचा, दाबायचा सोडायचा, दाबायचा सोडायचा. आणि ज्यांच्याकडे हा बॉल नाही आहे त्यांनी असं काय आणायची वगैरे गरज नाही. असं करा, असं करा, असं करा, असं करा. म्हणजे हे बोटांना पण एक्सरसाइज तुमच्या मिळाली पाहिजे. आणि छान एक्सरसाइज म्हणजे ही जेव्हा तुम्ही बोटं अशी 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 करता ना, किंवा अशी ताट ठेवून करा, बघा तुम्हाला जाणवतं सगळ्या हातातनं असं त्या ज्या आपल्या शिरा आहेत त्या अशा ओढल्या जातात. मूठ बंद करा, उघडा, मूठ बंद करा, उघडा, मूठ बंद करा, उघडा. असे ह्या बोटांची पण एक्सरसाइज करा. तर आता हे पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अजूनही आहे, पण ठीक आहे, आपल्याला
सर्वसाधारण रोज आपल्याला करायला या एक्सरसाइज खूप आहे या, आणि तुम्ही केल्यात ना तर खरंच तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा त्रास होणार नाही. ॲक्च्युली मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलेलं फ्रोझन शोल्डर ह्याचा अर्थ काय. फ्रोझन म्हणजे ते असे स्टफ होतात, म्हणजे कडक होतात. का होतात शोल्डर असे? कारण त्यांना एक्सरसाइज मिळत नाही. ठराविक वयानंतर आपण थोडंफार काम करतो असं, पण इथे एक्सरसाइज मिळत नाही. मग इथे एक्सरसाइज मिळण्यासाठी हे सगळे व्यायाम असतात. तुमच्या फ्रोझनला एक्सरसाइज मिळाली पाहिजे. ते जर तुमचं कामात राहिलं फ्रोझन म्हणजे चालू तुमचं रोजची एक्सरसाइज राहिली तर ते कधी फ्रोझन शोल्डर तुम्हाला होणार नाही. ज्यांना झालाय त्यांनी अगदी हळूहळू करा, कारण मला माहिती आहे स्वतःला की फ्रोझन शोल्डर झाल्यावर किती दुखतं. म्हणजे हात हा असा वर न्यायचा म्हटलं तरी अशा कळा येतात इथून. त्यामुळे ज्यांना फ्रोझन शोल्डर झालंय त्यांनी हळू करा. जेवढा हात तुमचा वरती जाईल तेवढाच घ्या. अगदी मी सांगते तसं असं ताट करून तुम्हाला फिरवता येणार नाही, हे मलाही माहिती आहे. पण ज्यांना झालंय त्यांनी जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा फिरवा, पण करत राहा. हळूहळू हळू करत राहून तो शोल्डर असा मोकळा झाल्यासारखा होतो आणि मग तुमचा संपूर्ण हात असा मागे जाईल. तर तुम्ही हे नक्की करा. आणि ज्यांना झाला नाही त्यांनी पण नक्की करा, कारण का आपण होण्यासाठी वाट बघत बसायचं नाहीये. ठराविक वयानंतर हे सगळं आपल्याला एक्सरसाइज करावीच लागते. आणि ही जर तुम्ही एक्सरसाइज सगळ्या केल्या तर तुमचं शरीर नीट राहतं. त्यामुळे योगा हे कंपल्सरी आहे. योगांमधले हे काही हाताचे पायाचे एक्सरसाइज आहेत हे कंपल्सरी आहे. मला मध्ये ह्याचा सायटिकाचा खूप त्रास झाला होता. म्हणजे सायटिकाचा त्रास होतो म्हणजे काय होतं माहिती आहे, रात्री तुम्ही झोपलात ना की तुम्हाला असंख्य कळा येतात कमरेपासून खालच्या पायापर्यंत. असा इतक्या कळा येतात का तुम्हाला ह्या कुशीचं त्या कुशीला होता येत नाही, किंवा ताट झोपलं तरी आपल्याला झोप लागत नाही, इतके आपण अस्वस्थ होतो. एवढा मला खूप त्रास झाला होता. तर त्याच्यावर सुद्धा मग मी एक्सरसाइज आता करते. तर पुढे मी तुम्हाला जर आवडत असेल हे सगळे एक्सरसाइज वगैरे बघणं तर मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला सायटिकाच्या ह्याच्यावर पायासाठी ज्या एक्सरसाइज करायच्या त्या तुम्हाला दाखवीन. पण आता सध्या तुम्ही फ्रोझन शोल्डरसाठी नक्की एक्सरसाइज करा आणि तुम्हाला करून कसा अनुभव येतोय ते मला नक्की सांगा. धन्यवाद.